अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी। खरं तर चतुर्थीचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात आज सकाळपासून चतुर्थीच्या सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल। आज असणारी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ही चैत्र महिन्यात आलेली चतुर्थी आहे। चैत्र महिना हा पूजा पाठ उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात असणारा विशेष दिवस किंवा विशेष जी तिथीमिती आहे ही तितकीच महत्त्वाची असते। बघा, संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। बघा, संकष्टी जिच्या नावातच सर्व काही आहे, संकटांचा नाश करणारी, विघ्नांना दूर करणारी, आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे काही दुःख आहे ते दुःखांना संपवणारी म्हणजे संकष्टी चतुर्थी। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो माझ्या प्रत्येक ताईला, प्रत्येक महिलेला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। माझ्या बऱ्याच ताईंच्या नेहमीच कमेंट्स असतात की ताई, मुलांसाठी काहीतरी सेवा सांग, मुलांसाठी काहीतरी उपाय सांग। मुलं सतत किरकिर करत असतात, हट्टीपणा करत असतात, चिडचिडपणा करत असतात, राग करत असतात। मुलं आमचं ऐकत नाहीत, अभ्यासात लक्ष देत नाहीत। आत्ता जो उपाय सांगणार आहे ना, हा प्रत्येक चतुर्थीला जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केलात ना, मुलं व्यवस्थित तुमचं ऐकायला लागतील, मुलं किरकिर कमी करतील, मुलं अभ्यासात लक्ष देतील। तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल। बघा, मुलांना कुठल्या प्रकारची जर बाधा लागलेली असेल, मुलांमध्ये काही वाईट शक्तीचा वास असेल, म्हणजे काही वाईट शक्ती त्यांना त्रास देत असेल, हे सगळं कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी चतुर्थीला करायचा आहे। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, सगळं व्यवस्थित पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी रात्री 8 ते 9च्या दरम्यान, 8 आणि 9 या दोघांच्याच मध्ये हा उपाय, ही सेवा करायची आहे। आता हाच टायमिंग काय, तर उतारे जे असतात किंवा उपाय जे असतात ते शक्यतो आपण उतरत्या वेळात करतो। उतरत्या वेळात केलेले उतारे हे जास्त लाभ देणारे असतात, म्हणून 8 ते 9चा टायमिंग तुम्हाला सांगितलेला आहे। या वेळात आपल्याला सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे। एक ग्लास किंवा एक तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे। ठीक आहे, जे पाणी घालाल ते पिण्यायोग्य आणि शुद्ध असावं हे तुम्हाला बघायचं आहे। या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद घालायची आहे। बघा, आपण जी पूजेसाठी किंवा आपण जी भाजीमध्ये हळद घालतो ती घेतली तरीही चालेल। एक चिमूटभर हळद फक्त तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, तर आपला जो उजवा हात आहे हा उजवा हात याच्यावरती ठेवायचा आहे। जस्ट तुम्हाला दाखवते की हा पाण्याचा तांब्या आहे, याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि पाणी घातलेलं आहे। याच्यावरती उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे। उजवा हात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही तुम्हाला गणपती बाप्पांकडून हवं आहे, जे काही तुम्हाला मागायचं आहे ते बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। मोजून 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला करायचं आहे। गणपती अथर्व शीर्ष म्हणून झालं की त्याच्यानंतर ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हात असाच ठेवायचा आणि या मंत्राचा 108 वेळा जप करून हे पाणी अभिमंत्रित करायचं। आता हे मंत्र उच्चार केल्यानंतर हे पाणी राहणार नाही, तर ते तीर्थ होईल। बघा, गणपती अथर्व शीर्ष हे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, संकटांचा नाश करण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। ठीक आहे, हे करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, तुमच्या मुलांना एका जागी बसायला सांगायचं। कुठल्याही दिशेला कुठल्याही जागी सांगा, फक्त मुलांना तिथे बसायला सांगायचं आणि यातील थोडंसं पाणी मुलांच्या अंगावरती शिंपडायचं। मुलांच्या अंगावरती हे थोडंसं तीर्थ शिंपडायचं आणि राहिलेलं जे काही पाणी आहे त्यातलं पाणी त्यांना प्यायला द्यायचं, म्हणजे प्राशन करायला सांगायचं।
पिल्यानंतर शिंपडायचं, प्यायला द्यायचं. त्याच्यानंतर जे राहिलेलं पाणी याच्यामध्ये आहे ते मुलांच्या अंगावरून, म्हणजे हा जो तांब्या किंवा ग्लास असेल तो वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवायचा. हातात असा पकडून तो 7 वेळा उतरवायचा. उतरवून झाला की त्याच्यानंतर हे पाणी नेऊन अंघोळीच्या, म्हणजे अंघोळीचं जे बकेट असतं किंवा जो काही तुमचा पिंप असेल तर त्याच्यामध्ये हे पाणी नेऊन घालायचं आणि त्या पाण्याने मुलांना स्नान करायला लावायचं. ठीक आहे, मुलांना त्या पाण्याने स्नान करायला लावायचं. स्वच्छ स्नान म्हणजे स्वच्छ अंघोळ झाली की त्याच्यानंतर मुलांना देवघराच्या समोर बसायला सांगायचं. 2 वड्या कापराच्या प्रज्वलित करायला सांगायच्या आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायला सांगायचं. हा उपाय प्रत्येक चतुर्थीलाही करू शकतात किंवा तुम्ही अगदी एक चतुर्थी हा उपाय करून बघा. मुलांमध्ये नाही सुधारणा झाली तर तुम्ही मला सांगा. या उपायाने मुलांना बाधा लागलेली असेल तीही नष्ट होईल. मुलांमध्ये असणारी नकारात्मकताही संपून जाईल. मुलं जी आहे ती पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जातील. प्रत्येक गोष्टीत त्यांना यश मिळत जाईल. त्यांची भरभरून प्रगती होत जाईल. जे काही त्यांची कामं असतील त्यामध्ये त्यांची प्रगती होईल. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होत जाईल. खरं तर जेव्हा तुम्ही हे पाणी अभिमंत्रित कराल, या पाण्यात जेव्हा तुम्ही हळद घालाल, हळद ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे, जी जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आणि नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा तुम्ही हे पाणी अभिमंत्रित कराल आणि हे अभिमंत्रित पाणी थोडंसं तुम्ही मुलांच्या अंगावरती शिंपडाल, त्या क्षणात कुठलीही बाधा नकारात्मकता त्यांच्या अवतीभोवती असेल ती नष्ट होईल. जेव्हा तुम्ही पाणी त्याने प्यायला जाल तेव्हा आतून पूर्ण शरीर त्यांचं पवित्र होईल. रोग बाधा एडापिडा जे असेल ते नष्ट होईल. जेव्हा हाच पाण्याचा तांब्या अभिमंत्रित केलेले हे तीर्थ मुलांवरून 7 वेळा उतरवाल, त्यासोबत तुमच्या मुलांमध्ये असणारी सर्व वाईट शक्ती जी आहे ती नष्ट होत जाईल. त्यांना सतत येणारं अपयश कमी होत जाईल आणि मुलांमध्ये एक पॉझिटिव्हिटी येईल. जेव्हा हेच पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात घालाल, म्हणजे त्या पाण्यात मिक्स कराल आणि त्या पाण्याने जेव्हा तुम्ही स्नान कराल किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना स्नान करायला सांगाल, तेव्हा त्या स्नानासोबत त्यांच्यामध्ये सुरलेली नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, बाधा सगळं त्या क्षणात नष्ट होईल. मुलांचं शरीर पूर्ण पवित्र होऊन जाईल, जे प्रत्येक कामात त्यांना यश देत जाईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या मुलांसाठी नक्कीच करा. मुलं व्यवस्थित खायला प्यायला लागतील, मुलं चिडचिड कमी करतील, अभ्यासात प्रगती होईल आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना यशाची प्राप्ती होईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.